चला, स्कॉलरशिप इयत्ता 8वी स्वाध्याय 3.1 मधला प्रश्न क्रमांक 1 पाहतात आपण. आपल्याला प्रश्न दिलाय 1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यांपैकी रिकामी जागा जोड्यांमध्ये 6चा फरक आहे. तर पहिले आपल्याला मूळ संख्या पाहाव्या लागतील. ओके, त्यांच्या जोड्या लिहून घेऊ आपण. पहिले आहे 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, त्याच्यानंतर 41, 43, 47, 53, त्याच्यानंतर 59, 61, 67, त्याच्यानंतर 71, 73, त्याच्यानंतर 79, 79च्या नंतर 83, नंतर 89, त्याच्यानंतर आणि लास्टची आहे 97. एकूण 25 जोड्या असतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. एकूण 25 मूळ संख्या आहेत. आता मूळ संख्येच्या जोड्या पाडायच्यात आणि त्यांच्यामध्ये फरक बघायचा 6चा आहे का. तर पहिले बघा 2 आणि 3. 2 आणि 3 मध्ये फरक 6चा आहे का. 2 आणि 3 मध्ये 1चा फरक आहे. त्याच्यानंतर 3 आणि 5 मध्ये 2चा फरक आहे. 5 आणि 7 ही जोडी घेतली तर यांच्यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे. त्याच्यानंतर 7 आणि 11 मध्ये 4चा फरक आहे. ह्यांच्यामध्ये 11, 12, 13 2चा फरक आहे. 13, 17 जोडी घेतली तर यांच्यामध्ये 4चा फरक आहे. 17, 19 2चा फरक. 19, 23 4चा फरक. नंतर 23 आणि 29 हे बघा, हा 23 जर इथं घेतला, 23 आणि 29 ह्यांच्यामध्ये मात्र 6चा फरक आहे. म्हणजे ही एक जोडी आहे. ओके, त्याच्यानंतर 29, 31 2चा फरक. 31, 37 ह्यांच्यामध्ये सुद्धा 6चा फरक आहे. त्याच्यानंतर 37, 41 यांच्यामध्ये फरक नाही. 41, 43 ह्यांच्यामध्ये सुद्धा 2चा फरक आहे. 43, 47 ह्यांच्यामध्ये पण 4चा फरक आहे. 47, 53 ह्यांच्यामध्ये मात्र 6चा फरक आहे. ओके, त्याच्यानंतर 53 आणि 59, 53 आणि 59 यांच्यामध्ये सुद्धा 6चा फरक आहे. ओके, नंतर 59, 61 ह्यांच्यामध्ये 2चा फरक आहे. 61, 67 ह्यांच्यामध्ये 6चा फरक आहे. 67, 71 ह्यांच्यामध्ये 4चा आहे. 71, 73 ह्यांच्यामध्ये 2चा आहे. 73, 79 यांच्यामध्ये सुद्धा 6चा फरक आहे. आणि 79, 83 ओके, 79, 80, 81, 82, 83 यांच्यामध्ये 4चा फरक आहे. आणि 83 आणि 89, 83 आणि 89 यांच्यामध्ये मात्र 6चा फरक आहे. त्याच्यानंतर बघा 89 आणि 97 यांच्यामध्ये मात्र 10चा फरक आहे. खूप मोठा फरक आहे. तर बघा, आपण जो फरक काढलाय तो 6चा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या पाहायच्यात. तर त्यांच्यापैकी 23, 29 ही पहिली जोडी आहे. दुसरी आहे 31, 37, त्याच्यानंतर 47, 53, 53, 59, 61, 67, 73, 79 आणि 83, 89. एकूण 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 जोड्या असतील. ओके, म्हणजे पर्याय क्रमांक 2 तुमचं योग्य असेल. चला, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघू आपण लगेच. क्वेश्चन 2 दिलाय तुम्हाला 11 पासून 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यातील किती मूळ संख्यांची अंकाची अदलाबदल केल्यास मूळ संख्याच मिळते. ओके, आता 11 पासून 100 पर्यंत सगळ्यात 2 अंकी मूळ संख्या आहेत. या मूळ संख्यामध्ये किती संख्या आहेत की ज्यांची अदलाबदल केल्यावर मूळ संख्याच भेटते. तर पहिली मूळ संख्या आहे 11. ह्याची अदलाबदल केली तरी तुम्हाला 11 ही मूळ संख्याच भेटत आहे. त्याच्यानंतर आहे 13. 13 बघा, 13ची अदलाबदल केली तर तुम्हाला 31 भेटतं आणि ही पण मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर 17. 17 जी आहे 17. 17ची अदलाबदल केली तर 71 ही सुद्धा मूळ संख्या आहे. ओके, त्याच्यानंतर 19. 19ला जर अदलाबदल केली तर 91 भेटतं. ही मूळ संख्या नाहीये तुमची, म्हणजे ही जोडी येणार नाही आपली. ओके, त्याच्यानंतर 23ला 32 भेटतं, हे पण येणार नाही. 29चं 92 हे पण येत नाही. 31चं 13 बघा, 31चं आपल्याला 13 भेटतं, ही जोडी येते आपली. त्याच्यानंतर 37चं 73, 37चं 73 भेटतं, ही पण मूळ संख्याच भेटते अंकाची अदलाबदल केल्यास. त्याच्यानंतर 37च्या नंतर 41चं 14 हे पण नाही येणार. 43चं 34 पण नाही येणार. 47चं 74 पण नाही येणार. 53चं 35, 3, 5 हे पण नाही घेता येत. 59चं 95 नाही घेता येत. 61चं 16 पण नाही येणार. 67चं 76 ही सुद्धा मूळ संख्या भेटत नाही. 71ला जर 17 केलं, 71चं 17 केलं तर मूळ संख्या भेटते तुम्हाला अंकाची अदलाबदल केल्यास. त्याच्यानंतर 73चं 37 इथं सुद्धा तुम्हाला मूळ संख्या भेटते अंकाची अदलाबदल केल्यास.
त्याच्यानंतर 79चं 97 हा सुद्धा मूळ संख्या भेटायली. त्याच्यानंतर 83चं 38 नाही भेटत. नंतर 89चं 98, 89चं 98 हा पण नाही येत. आणि लास्टची संख्या आहे 97चं 79, ही सुद्धा एक अंकाची अदलाबदल केल्यावर तुम्हाला मूळ संख्याच भेटते. म्हणजे एकूण जोड्या बघा किती आहेत तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 एकूण 9 संख्या आहेत की ज्यांची अदलाबदल केल्यावर तुम्हाला मूळ संख्याच भेटते. म्हणजे ऑप्शन नंबर 4 तुमचं राईट असेल. ओके. त्याच्यानंतर पाहू प्रश्न क्रमांक 3. 5 अंकी मोठ्यात मोठी सम व 4 अंकी लहानात लहान विषम संख्यांच्या फरकातील सर्व अंकाची बेरीज पुढीलपैकी कोणती. ओके. तर बघा तुम्हाला जर मोठ्यात मोठी समसंख्या विचारली तर आता बघा सर्वात लहान संख्या जी आहे ती म्हणजे 0 असेल. ओके. 0पासून पुढे धनसंख्या सुरू होतील, समजा 0 सुद्धा घेतात त्याच्यामध्ये. आणि सर्वात मोठी एक अंकी संख्या, समजा बघा एक अंकी संख्या. ओके. एक अंकी सगळ्यात लहान संख्या 0 असेल किंवा 1 घेतलं तरी चालेल. आणि सगळ्यात मोठी संख्या असेल तुमची एक अंकी 9. 2 अंकी, आता 2 अंकी सगळ्यात लहान संख्या आहे 10 आणि 2 अंकी सगळ्यात मोठी संख्या आहे 99. ओके. 3 अंकी सगळ्यात लहान संख्या आहे 100 आणि 3 अंकी सगळ्यात मोठी संख्या आहे 999 आणि 999च्या नंतर डायरेक्ट 1000 म्हणजे 4 अंकी संख्या बनते. म्हणजे 4 अंकी सगळ्यात लहान संख्या आहे तुमची 1000 आणि 4 अंकी सगळ्यात मोठी संख्या आहे 9999. म्हणजे एक ट्रिक लक्षात घ्या की जर तुम्हाला लहानात लहान संख्या विचारली तर 1 आणि 0 ठेवायचं आणि मोठ्यात मोठी संख्या विचारली तर 99 टाकायची. ओके. तर आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया आता. तर बघा आपल्याला प्रश्न काय दिलाय. प्रश्न दिलाय की 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. पहिले 5 अंकी मोठी संख्या असेल 1, 2, 3, 4, 5. 5 वेळेस 9 आणि पण याला सम घ्यायचंय. ह्याला सम घ्यायचं असेल तर 9, 9, 9, 9 आणि 5वा अंक जो आहे तो आपण जर 1 ने वाढवला तर ही 6 अंकी संख्या बनते. ओके. 6 अंकी संख्या बनते. तर आपल्याला 6 अंकी नाही घ्यायची, 5 अंकी घ्यायची. म्हणजे ह्याला 98 करू आपण. ही झाली मोठ्यात मोठी समसंख्या. ओके. 5 अंकी. त्याच्यानंतर 4 अंकी लहानात लहान विषम. आता 4 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे असेल 1, 2, 3 आणि हे 4 शून्य. पण हे आपल्याला विषम बनवायचे. विषम बनवायचे तर ह्याच्यातून 1 वजा केला तर हे 999 म्हणजे 3 अंकीच होईल. कळलं. तर ह्याच्यात आपल्याला 1 टाकावं लागेल तर हे पुढे म्हणजे विषम बनल. ओके. लहान विषम संख्या ह्यांच्या फरकातील अंकाची बेरीज. आता यांचा फरक काढू म्हणजे यांची वजाबाकी करू आपण. 8 मधून 1 गेला 7 राहतील. 9 ला 9 जशाला तसे. हे पण 9 मधून 0 गेले 9. 9 तर बघा आता ह्यांचा जो फरक आहे ह्यांच्या अंकाची बेरीज करायची आहे. 9 आणि 8 17, 9 आणि 9 18 आणि हे 7. चला ह्यांची बेरीज करू. 17 दोन्ही 34 आणि 1 35. 35 अधिक 7, 7 5 35, 7 सखम 42. ओके. तुमची सगळ्या अंकाची बेरीज आली 42. म्हणजे ऑप्शन नंबर 3 तुमचं करेक्ट असेल. ओके. चला त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघू. x+5 ही समसंख्या आहे तर तिच्या मागील 12वी विषम संख्या कोणती. तर बघा समजा तुम्हाला दिलंय की 2 ही एक संख्या आहे. 2च्या पुढची 5वी समसंख्या. ओके. 2च्या पुढील 5वी समसंख्या तुम्हाला काढायची आहे. तर बघा आपण हे सहज मोजू शकतो. 2च्या पुढे 4, 6, 8, 10 आणि 12. म्हणजे 2च्या पुढची 5वी समसंख्या यायली 1, 2, 3, 4, 5 यायली 12 उत्तर यायले. ओके. तर हेच उत्तर आपण थोडं सूत्राचा वापर करून काढूया. तर तुम्हाला जी दिलेली संख्या आहे ती म्हणजे 2 आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करायचे, मिळवायचे. काय मिळवायचे. 5 गुणिले 2 मिळवायचे. आता 5 गुणिले 2च काय मिळवलं कारण आपल्याला 5व्या क्रमांकाची संख्या काढायची आहे. आणि 2 क्रमागत समसंख्या असो किंवा विषम संख्या असो यांच्यामध्ये 2चा फरक असतो. म्हणून 5 ला 2 न गुणलंय. तुम्हाला कितव्या क्रमांकाची संख्या काढायची आहे तो क्रमांक इथे लिहायचा आहे आणि 2नेच त्या संख्येला गुणायचे. ओके. तर बघा 2 अधिक 5 दोन्ही 10. तर बेरीज करून घ्या. 10 आणि 2 12 होतील. हे बघा उत्तर आपण सहज मोजलं तरी 12 आहे आणि सूत्राने काढलं तरी उत्तर 12च येणार आहे. ओके. म्हणजे जर संख्या जर दूरची असेल खूप 17व्या 18व्या क्रमांकाची असेल तर हे उत्तर आपल्याला कामाला येईल. तर बघा ह्या टाईपचा अजून एक क्वेश्चन सांगतो तुम्हाला. तर बघा आपल्याला नंबर दिला समजा एक 14. 14च्या मागील तिसरी
समसंख्या. ओके, 14 जी आहे त्याच्या मागची तिसरी समसंख्या. 14च्या मागे ज्या संख्या आहेत त्या म्हणजे आहेत 12, 10 आणि 8. म्हणजे उत्तर यायला तुमचं 8. ओके, तर हेच 8 आपण सूत्राच्या माध्यमातून काढूया. 14च्या मागची संख्या काढायची, त्याच्यामुळे वजा करायचे. कितव्या नंबरची काढायची आहे? तिसऱ्या नंबरची, आणि त्याला गुणिले 2च करायचे. म्हणजे 14 वजा 3 2 6 म्हणजे उत्तर येईल तुमचं 8. ओके, आता हेच प्रश्न असा असता की 14च्या मागील तिसरी विषम संख्या. ओके, 14च्या मागील तिसरी आपल्याला विषम संख्या काढायची आहे. तिसरी विषम संख्या काढायची. ओके, तर बघा 14च्या मागची तिसरी विषम संख्या काय येते? 14च्या मागची तिसरी विषम संख्या येते 14च्या मागे 13, 11, 9, 7. ओके, तिसरी विषम संख्या यायली तुमची 9. ओके, आता हे 9 आपण सूत्राच्या माध्यमातून काढूया. आपल्याला 14 दिलेत. सुरुवातीला आपल्याला हे बघायचं की विषम संख्या काढायची का समसंख्या काढायची. जर तुम्हाला विषम संख्या काढायची असेल तर पहिले ह्या 14ला विषम बनवून घ्या. 14 जी आहेत ह्याच्या मागची एक विषम संख्या काय असेल तर ती आपल्याला सहज माहित असते. ती म्हणजे ती काढण्यासाठी डायरेक्टली याच्यातून एक वजा करा म्हणजे उत्तर येईल तुमचं 13. ओके, तर आता आपण एक विषम संख्या काढलीये. 14च्या मागची एक विषम संख्या काढलीये. राहिलेल्या ज्या संख्या आहेत त्या वजा करायच्या. राहिल्या संख्या किती? 3 काढायच्या होत्या. एक संख्या काढली, राहिल्या 2 संख्या म्हणजे 2 गुणिले 2. दुसऱ्या क्रमांकाची संख्या काढायची आहे आणि त्याला 2नेच गुणायचे. म्हणजे 13 वजा 2 4 म्हणजे उत्तर येईल तुमचं 9. ओके, तर बघा आता आपल्याला समजा 17 दिलेत. 17च्या पुढील 5वी समसंख्या. ओके, 17च्या पुढील 5वी समसंख्या आपल्याला काढायची आहे. म्हणजे आपल्याकडे 17 जे आहेत ते कसे आहेत? विषम आहेत, पण आपल्याला समसंख्या काढायची आहे. म्हणून ह्याला पहिले तुम्ही सम बनवून घ्या. 17ला सम बनवण्यासाठी जर पुढे जायचं असेल तर त्याच्यात 1 ऍड करा, मागे जायचं असेल तर 1 वजा करा. 17ला 1 ऍड केलं तर हे 18 झाले. म्हणजे 17च्या पुढची 5 समसंख्या काढायच्या होत्या, त्यांच्यापैकी एक समसंख्या आपण काढली ती म्हणजे 18. आता राहिल्या किती? 4 समसंख्या. म्हणजे अधिक 4 समसंख्या काढायच्या, त्याच्यामुळे 4 गुणिले 2 म्हणजे 18 अधिक 4 2 8 म्हणजे उत्तर येईल तुमचं 26. ओके, हे तुमचं उत्तर असेल. जर तुम्ही असं बघितलं तर बघा 18, 20, 22, 24 आणि 26 ही झाली 5वी तुमची समसंख्या 17च्या पुढची. ओके, तर बघा आपल्याला दिले x अधिक 5 ही एक संख्या आहे. ही कशी आहे? सम आहे. ओके, आणि ह्या संख्येच्या मागची 12वी विषम संख्या काढायची आहे. तुम्हाला विषम संख्या काढायची आहे, दिलेली संख्या सम आहे. आता मागे जायचंय म्हणजे पहिले याच्यातून 1 वजा करू. 1 वजा केलं म्हणजे ही जी संख्या आहे दिलेली ही तुमची विषम होईल. म्हणजे x अधिक 5 वजा 1 म्हणजेच x अधिक 4 ही जी संख्या भेटली तुम्हाला विषम भेटली आहे. म्हणजे दिलेल्या संख्येच्या 1ने मागे घेतलो, दिलेल्या संख्येच्या 1ने मागे गेलो म्हणजे आपल्याला एक संख्या तर भेटली आहे सम विषम संख्या. ओके, दिलेली संख्या सम होती, ह्याच्यातली एक विषम संख्या मागची तर भेटली आपल्याला. आता राहिल्या संख्या किती आहेत? त्या म्हणजे 12 काढायच्या होत्या, त्याच्यातल्या 11 संख्या राहिल्यात. म्हणजे 11व्या क्रमांकाची संख्या काढायची आणि गुणिले 2 तर आपल्याला लिहायचे. म्हणजे x अधिक 4 वजा 11 2 22 म्हणजे x अधिक 4 वजा 22 याचं उत्तर येतं वजा 18. अधिक वजा वजा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह 22च्या समोरचं म्हणजे उत्तर येईल x वजा 18. तर तुमचा पर्याय क्रमांक 4 राईट आहे. ओके, चला क्वेश्चन नंबर 5 पाहू आपण. क्वेश्चन नंबर 5 मध्ये दिले तुम्हाला 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 200 पेक्षा कितीने जास्त आहे. तर पहिले आपण 21 पासून 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची यादी करूया. 21च्या नंतर असेल मूळ संख्या 23, त्याच्यानंतर 29, 31, 31च्या नंतर 37, 37च्या नंतर 41, 43 आणि ओके 47 एक येईल. त्याच्यानंतर बस झाल्या. ह्यांची आपण पहिले बेरीज करून घेऊ. हे बघा 7 आणि 3 10, 11, 11 आणि 7 18, 18 19 20, 20 आणि 8 28, 29 30, 31ला 1 हातच्या आलावर 3. ओके 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 25 म्हणजे सगळी बेरीज आली तुमची 251. ओके 21 पासून 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज काढली तर बेरीज भेटते आपल्याला 251. तर हे 251 200 पेक्षा कितीने जास्त आहेत म्हणजे 251 मधून 200 वजा केले तर राहिले 51 म्हणजे उत्तर येईल तुमचं ऑप्शन नंबर 4 51. ओके, चला
त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 पाहू. क्वेश्चन नंबर 6 मध्ये दिले तुम्हाला x ही 17 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. ओके, समजा x ची किंमत आपण 17 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या घ्यायची आहे. ओके, तर आपण 17 घेऊ शकतो किंवा 51 घेऊ शकतो. ओके, x ची किंमत आपण 17 आणि 51 घेतलंय म्हणजे विषम संख्या घेतल्यात. 17 ने भाग जाणारी विषम संख्या ही आपण x ची किंमत घेऊ शकतो. तर 17 ने निशेष भाग जाणारी x च्या पुढील दुसरी सम संख्या कोणती? समजा आपण x ची किंमत घेतली 17, तर 17च्या समोरील x ने भाग जाणारी निशेष भाग जाणारी x च्या पुढील दुसरी समसंख्या कोणती? आता 17च्या पुढची पहिली समसंख्या आहे 34 आणि दुसरी समसंख्या आहे 51, तर विषम आहे. 17 त्रिक 51, 17 चौक 68 आहे. ओके, तर बघा ह्या दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 17 आणि इथं 17 म्हणजे हे बघा 68 मधून आपण डायरेक्ट 17 वजा करू तर 1, 6 मधून 1 गेला 5 म्हणजे यांच्यामध्ये 51चा फरक आहे. ओके, तर त्याचप्रमाणे बघू आपण जर x ची किंमत आपण घेतली 51, तर 51च्या पुढची दुसरी समसंख्या कोणती येईल? 51च्या पुढं 68, 68च्या पुढं 85 तर नाही घेता येणार. 85च्या पुढं 102 आणि 102 आणि 51 यांचा फरक बघू. 102 वजा 51 केलं तर यांचा फरक सुद्धा 51च यायलाय. म्हणजे जर आपण x ची किंमत 17 घेतली तर 17च्या पुढची जी समसंख्या मिळाली आहे, 17च्या पुढची जी दुसरी समसंख्या मिळाली ती 68 आणि 17 यांच्यामध्ये फरक 51 यायलाय. म्हणजे आपण जी किंमत घ्यायलो त्या किमतीच्या समोरची दुसरी समसंख्या या दोघांचा फरक काढला तर 51 यायलाय. म्हणजे जर आपण x घेतलं तर पुढची जी संख्या आहे दुसरी समसंख्या ती 51 जास्त आहे, दिलेल्या संख्येच्या 51 जास्त आहे. म्हणजे x प्लस 51 हे तुमचं उत्तर असेल. ऑप्शन नंबर 3 हे तुमचं उत्तर असेल. ओके, त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघू. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 बघू. क्वेश्चन नंबर 7 मध्ये दिले तुम्हाला 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? तर जोडमूळ संख्या कोणाला म्हणायचं? ज्या मूळ संख्येच्या जोड्यामध्ये 2चा फरक असतो. ओके, ज्या दोन मूळ संख्यांच्या जोड्यामध्ये 2चा फरक असतो त्यांना जोडमूळ म्हणतात, त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. ओके, मग आता आपण पाहू की जोडमूळ संख्येच्या जोड्या एकूण 1 ते 100 मध्ये 8 जोड्या आहेत. तुम्ही डायरेक्टली असं ठेवायला पाहिजे हे तुम्ही. ओके, जर तुम्हाला जोड्या पाहायच्याच असतील तर बघा 3 आणि 5, त्याच्यानंतर 5 आणि 7, नंतर 11, 13ला जोडीदार नाही, मग 17, 19, त्याच्यानंतर 29, 31, त्याच्यानंतरची जोडी आहे 41, 43, 59, 61, त्याच्यानंतर 71, 73 आणि त्याच्यानंतरची जोडी आहे जोडमूळ संख्येची 79 आणि नाही, ह्याला पण नाही येणार एवढ्याच जोड्या असतील तुमच्या. हे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 एकूण 8 जोड्या आहेत. ओके, त्यानंतरचा क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 8. क्रमश 21 पासून 90 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? हे बघा, क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यासाठी आपल्याकडे एक सूत्र आहे. n कंसामध्ये n अधिक 1 भागिले 2 हे तुमचं सूत्र असेल. आता या सूत्रामध्ये n म्हणजे शेवटची संख्या असेल. जर तुम्हाला 1 पासून 90 पर्यंतच्या संख्यांची बेरीज काढायची आहे तर n ची किंमत असेल 90. ओके, तर सुरुवातीला आपण 1 पासून 90 पर्यंतच्या संख्यांची बेरीज काढू. तर n च्या ठिकाणी येणार आहे 90 कंसामध्ये n ची किंमत 90 अधिक 1 भागिले 2. ओके, तर सुरुवातीला आपण 1 पासून 90 पर्यंतच्या किमती काढू. तर बघा 2 ने 90 ला भाग द्या, 45 येईल आणि नंतर 45 आणि कंसामध्ये 90 आणि 1 91. तर कंस आणि एक संख्या ह्यांच्यामध्ये नेहमी गुणाकार असतो. तर गुणाकार करून घेऊ आपण. 45 आणि 91 यांचा गुणाकार काय आहे तो बघू. 5 1 5, 4 1 4, नंतर तर गुणाकार येत आहे आपला 4095. ओके, म्हणजे 1 पासून 90 पर्यंत ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्यांची बेरीज येत आहे 4095. तर हे सूत्र फक्त नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्यासाठीच आपल्याला लागू होईल. त्यानंतर आपल्याला 21 पासून 90 पर्यंतच्या संख्यांची बेरीज हवी आहे, पण आपण 1 पासून 90 पर्यंत काढली
आणि आता आपण त्यानंतर 1 पासून 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज काढणार आणि ती ह्याच्यामधून वजा करणार. आता 1 पासून 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज काढायची, तेव्हा यांची किंमत मात्र 20 राहील, कारण 20 ही शेवटची संख्या म्हणजे n असते. त्याच्यानंतर n कंसामध्ये n अधिक 1 भागिले 2. 2 ने 20 ला भाग दिला तर 10 येईल आणि 10 कंसामध्ये 20 आणि 1 यांची बेरीज येईल 21. तर 21 10 यांचं उत्तर येणार आहे 210. तर बघा आपण सुरुवातीला 1 पासून 90 पर्यंतच्या संख्यांची बेरीज काढली आहे आणि त्यानंतर 1 पासून 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज काढली आहे. तर आपल्याला 21 पासून 90 पर्यंत पाहिजे. हे बघा 21 पासून 90 पर्यंतच्या संख्यांची आपल्याला बेरीज पाहिजे. तर 1 पासून 90 पर्यंतची जी बेरीज काढली आपण 40 95, ह्याच्यामधून आपल्याला वजा करायचे 1 पासून 20 पर्यंत संख्यांची बेरीज, ते म्हणजे 210. तर बघा 40 95 वजा 210 केलं तर हे 5 8 आणि 10 मधून 2 गेले 8 आणि हे 4 चे झाले होते 3. ओके, तर उत्तर येईल तुमचं 3885. तर ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट असेल. ओके, चला त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघू लगेच. चला क्वेश्चन नंबर 9 पाहू. पुढीलपैकी कोणत्या संख्यांनी 1 ते 10 यांमधील मूळ संख्या व संयुक्त संख्या यांच्या बेरजेला भाग जात नाही? ओके, तर बघा 1 ते 10 यांमधील ओके, यांपर्यंत नाही म्हणलंय त्यांनी, यांमधील म्हणलंय, म्हणजे 1 ते 10 मधील मूळ संख्या आणि संयुक्त संख्या बघू. आता मूळ संख्या असतील 2 3 5 7. ओके, ह्या झाल्या 1 ते 10 मधल्या मूळ संख्या. आणि संयुक्त संख्या असतील, संयुक्त संख्या हे बघा 4. पहिली संयुक्त संख्या 4 आहे, त्याच्यानंतर 6 8 आणि 9. ओके, दोघांची पण बेरीज करू. 7 आणि 3 10 15 17 येईल यांची बेरीज, आणि यांची बेरीज येते 10 18 27. यांची बेरीज केली 44 आली. ओके, तर आता 44 ला कोणत्या कोणत्या संख्यांनी भाग जात नाही? ओके, तर बघा पुढीलपैकी कोणत्या संख्यांनी 1 ते 10 यांमधील मूळ संख्या व संयुक्त संख्या यांच्या बेरजेला भाग जात नाही? मूळ संख्या संयुक्त संख्या यांची बेरीज केली आपण. आता ह्या बेरजेला कोणकोणत्या संख्येने भाग जात नाही, तर 2 अचूक पर्याय आपल्याला निवडायचे. तर बघा 44 ला 3 ने भाग जात नाही, कारण 3 ची कसोटी म्हणते संख्येची बेरीज करा. संख्येची बेरीज 4 आणि 4 8 यायली. 8 हे 3च्या पटीमध्ये आहेत का? नाही, म्हणजे 3 ने तर भाग जातच नाही. 6 ची तर जाणारच नाही, कारण 6 ची कसोटी म्हणते 2 आणि 3 ने जात असेल तर 6 ने जाते. म्हणजे हा पर्याय जो आहे तुमचा हा आहे आपला. म्हणजे आपल्याला भाग न जाणाऱ्या संख्या निवडायच्यात. पर्याय क्रमांक 1 ऑप्शन मध्ये येईल आपल्या. त्याच्यानंतर 4 आणि 8, 4 ने भाग चाललाय. ओके, दोन्हीपैकी एका संख्येने भाग चाललाय, म्हणजे हे आपल्याला घेता येणार नाही. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 5 बघा, ह्याच्यामध्ये सुद्धा 5 ने भाग जात नाही, पण 11 ने जातो, म्हणजे हे सुद्धा आपल्याला घ्यायचं नाहीये. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले की 9 आणि 18, तर 9 ने सुद्धा 44 ला भाग जात नाही आणि 18 ने सुद्धा 44 ला भाग जात नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 4 हे आपले उत्तर आहेत. कारण आपल्याला जी बेरीज आली होती या बेरजेला भाग न जाणाऱ्या संख्या निवडायच्या होत्या. तर ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असेल. ओके, अशा प्रकारे हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. ओके.